MCGM गुरु आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आले, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे जी काही ड्रायव्हर पदाची भरती निघाली आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. बघा, ड्रायव्हर पदाची जी काही 56 पदं आहेत त्या संदर्भात जाहिरात निघालेली आहे. तर मुंबई महानगरपालिकेत जी काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत तर त्यांना ही अंतर्गत भरती आहेत. तर तेच कर्मचारी ही भरतीचे फॉर्म भरू शकतात. त्यासाठी काय पात्रता आहे, वेतन काय ते बघूया आपण. येथे बघू शकता आपण मुंबई महानगरपालिका कार्यकारी अभियंता परिवहन पापुमणी खाते 27 नोव्हेंबरचं आहे. बघा, इथे वाहन चालक या पदासाठी केवळ मुंबई महानगरपालिका कामगार व तत्सम समान वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अर्ज मागून उमेदवाराची निवड करण्याबाबत वाहन चालक यामध्ये जे काही कर्मचारी सद्यस्थितीत चतुर्थ श्रेणी या सेवेवर असणार आहेत त्या कर्मचाऱ्यांनाच हा फॉर्म भरता येणार आहे. तो फॉर्म भरायची डेटसुद्धा दिलेली आहे 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत फॉर्म भरू शकतात. त्यानंतर फॉर्म तुम्ही भरायचा, याच्यात दिलेला फॉर्म तो फॉर्म त्यांच्या तिथे नेऊन द्यायचा आहे. त्यानंतर जे काही वेतन श्रेणी इथे दिलेली बघा, 5,200 ते 20,200 आणि 1950 ग्रेड पे 56 पदे आहेत. त्यानंतर कॅटेगरीनुसार बघा कशा प्रकारचं रिझर्वेशन दिलेलं आहे की अनुसूचित जमातीसाठी 2, अनुसूचित जातीसाठी 4, त्यानंतर विजाची 0 जागा आहे. त्यानंतर भजवच्या 0, भजकच्या 3, त्यानंतर भज डची 1, विमाप्र 0, इमावच्या 8 जागा आहे. त्यानंतर SC-BCचं आरक्षणसुद्धा दिलेलं याच्यामध्ये इथे बघू शकता आपण 4 जागा आहे. त्यानंतर आदुगच्या 13 सर्वात जास्त जागा आहे. त्यानंतर ओपनच्या 5 ह्या झाल्या सर्वसाधारण जागा आणि महिलांसाठी सुद्धा 30% जागा त्यांनी राखीव ठेवलेल्या आहे. अजाच्या 2, अजची 1, भजक 1, त्यानंतर इमावच्या 3, त्यानंतर 600 मावच्या 2, आदुकच्या 5 आणि ओपनच्या 2, ओपन महिलाच्या 2. अशा प्रकारे टोटल ज्या काही 40 जागा आहेत त्या सर्वसाधारणसाठी आहे, तर महिलांसाठी 16 जागा आहे. अशा प्रकारे 56 जागा भरल्या जाणार आहेत. त्यानंतर 4% दिव्यांग, तर यामध्ये काय सांगितलं, 2 पदे आरक्षित असून दिव्यांग आरक्षणातून सूट मिळवण्याचा प्रस्ताव कार्यरत आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण गटातील 2 पदे रिक्त ठेवण्यात येतील असं सांगितलेलं त्यांनी. त्यानंतर बघा, जी काही अअर्थ आहे ती सांगितली इथे. अअर्थामध्ये जे काही कर्मचारी 2005 पूर्वी नियुक्त झाले असेल त्यांना 7वी उत्तीर्ण पाहिजे आणि 2005 नंतर जे नियुक्त झाले असेल त्यांना 9वी उत्तीर्ण पाहिजे. त्यानंतर 3 वर्षाची त्याची सेवा झालेली पाहिजे. त्यानंतर त्याच्याकडे महत्त्वाचा सर्वात 3 नंबरचा पॉईंट आहे, जे काही आदिवासी उमेदवार प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा RTO जड वाहन चालवण्याचा सूचना परिपत्रकाच्या दिनांकापूर्वीचा 1 वर्षापूर्वीचा वैध परवाना, म्हणजे त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन पाहिजे हेवीचं, ते पण 1 वर्षापूर्वीचं. त्यानंतर उमेदवारास लिहिता वाचता येणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारास खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या व्यवसाय चाचणीत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील आणि मेडिकलमध्ये सुद्धा तो पात्र पाहिजे. महत्त्वाचं जे काही यांना काही कोणत्याही प्रकारची एक्झाम राहणार नाही, फक्त ड्रायव्हिंगची टेस्ट राहील अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर इकडे एक फॉर्म भरताना काय काय सूचना आहेत त्या तिच्यात दिलेल्या आहे. SC-BCला सुद्धा रिझर्वेशन दिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर वर बघू शकता तुम्हाला हा अर्जाचा नमुना आहे. तर अर्जाच्या नमुन्यामध्ये तुम्ही अशा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला हा फॉर्म जमा करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लावायचे हे सुद्धा इथे दिलेले आहे. गोपनीय अहवाल त्यांनी 5 वर्षाचा मागितला आहे, पण तुम्ही 3 वर्षाचा जोडला तरी तुमचं जमेल, कारण की 3 वर्षाची सर्व्हिस सांगितली आहे त्यांनी. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे, ज्यामध्ये प्रपत्र ब, गोपनीय अहवाल, चौकशी प्रमाणपत्र, मराठी लिहिता वाचता येत असल्याबाबत प्रमाणपत्र, शाळा सोडल्यात दाखला, हे सर्व तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटमधून घ्यायचं आहे आणि जोडायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.